तर नमस्कार मंडळी, कशा आहात? माझ्या दिवसाची सुरुवात तर झालेली आहे आणि आजचा सकाळचा व्ह्यू बघा असा काहीसा दिसतोय. किती शांतता आहे बघा वातावरणामध्ये. तर आता मी इथे आवरत आहे आणि तुम्हाला माझ्याकडे पाहिल्यानंतर लक्षात आलं असेलच की मी प्रेग्नंट आहे. माझा तसा बेबी बंप पण दिसू लागलेला आहे आता. आणि मागील काही दिवसांमध्ये मी व्हिडिओ न बनवण्याचं कारण तर हेच आहे की माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये थोड्या बहुत कॉम्प्लिकेशन्स होत्या आणि त्या काय होत्या वगैरे मी पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तर तुम्हाला शेअर नक्की करेनच. आणि आता सध्याची ना माझी कंडिशन अशी आहे की मला थोडंसं काही केलं ना खूप दमायला होतं. माहीत नाही का, आपण थोडंसं जरी काही केलं की खूप मी दमते. तर आता मस्तपैकी मी जेवून घेते. माझं जेवण तर खूप साधं सोपं सरळ आहे बघा. रोटी आहे, मस्तपैकी कारळ्याची चटणी आहे, दही आहे, लोणचं आहे आणि गवारीची रस्सा भाजी केलेली आहे, काकडी आहे, थोडंसं श्रीखंड घेतलेलं आहे आणि पापडसुद्धा आहेत. तर चला मी पटकन आता जेवणावर ताव मारते कारण की आता मला खूप भूक लागलेली आहे. आहा, काय छान वाटतं. असं साधं मला एकदम जेवायला खूप जास्त आवडतं आणि सध्या ना मला असं सिंपल आणि साधं जेवण जेवण्यामध्ये इतकी मजा येते आहे. मला हे असलंच जेवण खूप जास्त आवडते माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये. माहीत नाही का, पण असं मला सगळं भरलेलं ताट आवडतं. मस्त लोणचं, पापड, काकडी, दही आणि चटण्या वेगवेगळ्या प्रकारच्या. आता तशा मी चटण्या बऱ्याचशाच खाल्लेल्या आहेत. कारळ्याची चटणी, शेंगदाण्याची, खोबऱ्याची. आता सगळ्या तशा संपत आल्यात. आज मला खूप कारळ्याची चटणी खायची इच्छा झाली होती म्हणून फक्त मी तेवढीच घेतली. नाहीतर अशा मी 2-3 चटण्या घेऊनच जेवायला बसते नेहमी. ओके, तर चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.